नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, तुमचे माझ्या गणित गप्पा या यूट्यूब चॅनलमध्ये स्वागत आहे. आज मी तुमच्यासाठी घेऊन आली आहे थर्ड स्टँडर्डचे खूप इंटरेस्टिंग चॅप्टरचं नाव आहे लेंथ, वेट, कॅपॅसिटी, टाईम अँड टेम्परेचर. या व्हिडिओमध्ये मी क्वेश्चनचे सोल्युशनचे काही इझी ट्रिक्स सांगितले आहेत. ते पाहण्यासाठी व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा. चला तर मग मित्रांनो, चॅप्टरला सुरुवात करूया. चॅप्टर नंबर 5, लेंथ, वेट, कॅपॅसिटी, टाईम अँड टेम्परेचर. ओके, फर्स्ट सेक्शनला सुरुवात करूया. मॅथमॅटिकल रिझनिंग. ओके, क्वेश्चन नंबर 1. इन अ झू द वेट ऑफ ॲन एलिफंट इज 2732 किलोग्रॅम व्हाईल दॅट ऑफ अ टायगर इज 275 किलोग्रॅम. व्हॉट इज द टोटल वेट ऑफ एलिफंट अँड टायगर? ओके, या ठिकाणी आपल्याला एलिफंटचं वेट दिलेलं आहे आणि टायगरचं वेट दिलेलं आहे आणि एलिफंट आणि टायगर या दोघांच्या वेटची टोटल करायची आहे. ओके, या ठिकाणी बघा काय वेट दिलेलं आहे. एलिफंटचं 2732 किलोग्रॅम आणि टायगरचं वेट दिलं आहे 275 किलोग्रॅम. ओके, यांची ॲडिशन करूया. 5 + 2 7, 7 + 3 10, कॅरी 1, 1 + 7 8 + 2 10, कॅरी 1, 3 2 + 1 3. टोटल वेट काय मिळालं मग आपल्याला? 3700 किलोग्रॅम. ऑप्शनमध्ये आहे का आन्सर? येस, या ठिकाणी ऑप्शन सी दिसतो आहे. ऑप्शन सी इज अ करेक्ट ऑप्शन. नेक्स्ट क्वेश्चन पाहूया. सिलेक्ट द करेक्ट ऑप्शन. ओके, या ठिकाणी काही आपल्याला ऑप्शन्स दिलेले आहेत. त्यातील कोणता ऑप्शन करेक्ट आहे ते आपल्याला चेक करायचं आहे. बघा काय दिलं आहे. ऑप्शन ए 13 मीटर 44 सेंटीमीटर प्लस 12 मीटर 6 सेंटीमीटर इज इक्वल टू 25 मीटर 50 सेंटीमीटर. ओके, पहिले जे स्टेटमेंट दिलं आहे ते ट्रू आहे की फॉल्स ते चेक करण्यासाठी आपण या ठिकाणी कॅल्क्युलेशन करूया. 13 मीटर 44 सेंटीमीटर प्लस 12 मीटर 6 सेंटीमीटर. 6 + 4 10, कॅरी 1, 4 + 1 5, 3 + 2 5, 1 + 1 2. काय मिळालं आन्सर? 25 मीटर 50 सेंटीमीटर. येस, पहिले जे स्टेटमेंट दिलेले आहे ते कसं आहे? करेक्ट स्टेटमेंट आहे. सेकंड स्टेटमेंट चेक करूया. 1 मीटर 2 सेंटीमीटर प्लस 115 सेंटीमीटर इज इक्वल टू 2 मीटर 17 सेंटीमीटर. ओके, या ठिकाणी 1 मीटर 2 सेंटीमीटरला आपण कशात कन्वर्ट करून घेऊया? सेंटीमीटरमध्ये. ओके, सगळ्यांनाच माहिती आहे 1 मीटर मीन्स 100 सेंटीमीटर. ओके, या ठिकाणी काय येईल मग? 1 मीटर मीन्स 100 सेंटीमीटर प्लस 2 सेंटीमीटर म्हणजे किती आलं? 102 सेंटीमीटर. ओके, 102 सेंटीमीटर प्लस 115 सेंटीमीटर या दोघांची ॲडिशन करूया. 5 + 2 7 1 2. हे आन्सर कशात मिळालं आपल्याला? सेंटीमीटरमध्ये. आता या सेंटीमीटरला जर आपल्याला मीटरमध्ये कन्वर्ट करायचं असेल तर काय करावं लागेल? 217ला 100ने डिवाइड करावं लागेल. ओके, काय मिळेल आन्सर? 2 मीटर 17 सेंटीमीटर. दिलेलं सेकंड स्टेटमेंट पण कसं आहे? करेक्ट स्टेटमेंट आहे. ऑप्शन सी चेक करूया. 25 मीटर 384 सेंटीमीटर इज इक्वल टू 28 मीटर 84 सेंटीमीटर. या ठिकाणी पण तसंच करावं लागेल. 25 मीटरला सेंटीमीटरमध्ये कन्वर्ट करूया. 1 मीटर इज इक्वल टू 100 सेंटीमीटर. 25 मीटरचं सेंटीमीटरमध्ये काय येईल आन्सर? 2500 सेंटीमीटर प्लस 384 सेंटीमीटर. यांची ॲडिशन करूया. 4882. याला जर आपण मीटरमध्ये कन्वर्ट केलं तर काय मिळेल आन्सर?
28 मीटर 84 सेंटीमीटर, म्हणजे दिलेलं ऑप्शन सी पण कसं आहे, करेक्ट आहे. ऑप्शन डी काय दिलेलं आहे, ऑल ऑफ दिस. ऑल ऑफ दिस मीन्स वरती जे दिलेले ऑप्शन्स आहेत ते सगळे कसे आहेत, करेक्ट ऑप्शन आहेत. या ठिकाणी आपला ऑप्शन काय येईल, आन्सर काय येईल, ऑप्शन डी आन्सर येईल आपलं. ऑप्शन डी इज अ करेक्ट ऑप्शन येईल. ओके. नेक्स्ट क्वेश्चन पाहूया. क्वेश्चन नंबर 3. द टाइम शोन ऑन द क्लॉक इज. ओके, या ठिकाणी क्लॉक दिलेली आहे आणि ती क्लॉक काहीतरी टाईम शो करते आहे. तो ती जी दिलेली क्लॉक आहे ती काय टाईम शो करते आहे ते आपल्याला ऑप्शनमधून सिलेक्ट करायचं आहे. बघा किती वाजले आहेत, 3:14 झालेले आहेत. ओके, या ठिकाणी ऑप्शन ए काय दिलेला आहे, 14 minutes to 3. बघा ऑप्शन एचा मिनिंग काय आहे, 14 minutes to 3 म्हणजे 3 वाजायला 14 minutes बाकी आहेत. म्हणजे हा जो मिनिट काटा आहे तो कुठे आला असता, मग या ठिकाणी कुठेतरी आला असता. ओके, 3 वाजायला 14 minutes बाकी आहेत. आहे का क्लॉकमध्ये तसं, नाही. 3 वाजून गेले आहेत आणि 14 minutes झाले आहेत वरती. ऑप्शन ए येणार नाही. ऑप्शन बी चेक करूया. 14 minutes past 3. येस, past 3 म्हणजे काय, 3 वाजून गेले आहेत आणि 3 वाजून किती मिनिट्स झाले आहेत, 14 minutes झाले आहेत. पास्ट मीन्स वाजून गेले. ओके, 3 वाजून 14 minutes झाले आहेत. या ठिकाणी आन्सर काय येईल, ऑप्शन बी इज अ करेक्ट ऑप्शन येईल. ऑप्शन सी पण चेक करून पाहूया. 14 minutes to 2. याचं मिनिंग काय आहे, 2 वाजायला 14 minutes बाकी आहेत. नाही, ऑप्शन सी येणार नाही. ऑप्शन डी बघा, 14 minutes past 2. 2 वाजून 14 मिनटं झालेले आहेत. नाही, 3 वाजून 14 मिनटं झाले आहे, म्हणून ऑप्शन डी पण नाही येणार. या ठिकाणी आन्सर काय येईल, मग ऑप्शन बी इज अ करेक्ट ऑप्शन येईल. ओके, नेक्स्ट क्वेश्चन पाहूया. क्वेश्चन नंबर 4. अरेंज द पेन्सिल अकॉर्डिंग टू देअर इन्क्रीजिंग ऑर्डर. ओके, या ठिकाणी बघा आपल्याला एक रूलर दिलेली आहे आणि आपल्याला काही पेन्सिल्स दिलेल्या आहेत. पेन्सिल्स कशा आहे, वेगवेगळ्या लेंथच्या दिलेल्या आहेत. तर त्यांच्या लेंथवरून आपल्याला काय करायचं आहे, त्या ज्या पेन्सिल आहेत त्या इन्क्रीजिंग ऑर्डरमध्ये लावायच्या आहेत. आता या ठिकाणी इन्क्रीजिंग ऑर्डर म्हणजे काय, तर स्मॉलेस्ट लेंथकडून हायेस्ट लेंथकडे. बघा सगळ्यात लहान पेन्सिल कोणती दिसते आहे तुम्हाला, पी. पी जी पेन्सिल आहे ती कशी आहे, सगळ्यात स्मॉलेस्ट आहे. सगळ्यात इन्क्रीजिंग ऑर्डर लावताना कोणाचा नंबर फर्स्ट येईल, पी या पेन्सिलचा. पी या पेन्सिलपेक्षा थोडी मोठी कोणती पेन्सिल दिसते आहे तुम्हाला, आर. सेकंड नंबरला कोणती पेन्सिलची लेंथ येईल, मग आर. थर्ड नंबरला कोणती पेन्सिल दिसते आहे, क्यू. आणि सगळ्यात मोठी पेन्सिल कोणती आहे, एस. एस ही पेन्सिल किती नंबरला येईल, मग 4 नंबरला. ओके, बघा कशी सिक्वेन्स येईल मग इन्क्रीजिंग ऑर्डरमध्ये जर लावायच्या असतील आपल्याला या पेन्सिल्स, तर फर्स्ट कोणती येईल, पी आर क्यू एस. आहे का ऑप्शनमध्ये आन्सर, पी आर क्यू एस. येस, या ठिकाणी ऑप्शन ए दिसतो आहे. ऑप्शन ए इज अ करेक्ट ऑप्शन येईल. ओके, नेक्स्ट क्वेश्चन पाहूया. द वेट ऑफ वॉटरमेलन इज डॅश डॅश हेवियर दॅन द वेट ऑफ बंच ऑफ ग्रेप्स. ओके, बघा या ठिकाणी पिक्चरमध्ये आपल्याला वॉटरमेलन आणि ग्रेप्स दिलेले आहेत आणि त्यांचं वेट पण दिलेलं आहे. तर वॉटरमेलन हा ग्रेप्सपेक्षा कसा आहे, हेवियर आहे. पण तो कितीने हेवियर आहे हे आपल्याला या ठिकाणी फाइंड आउट करायचं आहे. ओके, बघा वॉटरमेलनचं वेट किती दिलेलं आहे, 1 kg 500 ग्रॅम. ओके, आणि ग्रेप्सचं वेट किती दिलेलं आहे, 568 ग्रॅम. आता यांचं काय करावं लागेल आपल्याला, सबस्ट्रॅक्शन. सबस्ट्रॅक्शन केल्यानंतर आपल्याला काय मिळणार आहे की ग्रेप्सपेक्षा वॉटरमेलन हे कितीने जास्त जड आहे ते. ओके, हेवियर आहे. तर किलोग्रॅममधून किलोग्रॅम सबस्ट्रॅक्ट करायचं आणि ग्रॅममधून ग्रॅम सबस्ट्रॅक्ट करायचं. चला तर मग सबस्ट्रॅक्शन करूया. 0 - 8 नाही होऊ शकत, म्हणून काय घेतो आपण, कॅरी. 10 - 8 2, 9 -
6 3 4 मायनस 5 नाही होऊ शकत म्हणून किलोग्रॅमकडून आपण कॅरी घेतला. काय झाला 14. 14 मायनस 5 9 0. बघा काय मिळालं आन्सर 932 ग्रॅम. वॉटरमेलन हे ग्रेप्सपेक्षा कितीने हेवियर आहे मग 932 किलोग्रॅम. ऑप्शनमध्ये आहे का आन्सर? येस, या ठिकाणी ऑप्शन बी दिसतो आहे. ऑप्शन बी इज अ करेक्ट ऑप्शन आहे. ओके, नेक्स्ट क्वेश्चन पाहूया. क्वेश्चन नंबर 6. द गिवन क्लॉक शोज द टाइम ॲट विच मिस्टर सिंग स्टार्ट अँड फिनिश हिज इव्हिनिंग वॉक. हाऊ लॉंग डज ही टेक टू कम्प्लीट हिज वॉक. ओके, मिस्टर सिंग जे आहेत ते इव्हिनिंग वॉकला किती वाजता निघता आहेत? बघा, हा स्टार्टिंग टाईम दिला आहे आणि हा एंडिंग टाईम दिलेला आहे. ओके, किती वाजता निघाले ते? 6:15. ओके, आणि किती वाजेपर्यंत त्यांनी वॉकिंग केलं? 7:54. तर आपल्याला काय फाइंड आउट करायचं आहे? हाऊ लॉंग डज ही टेक टू कम्प्लीट हिज वॉक. तर ते किती वेळ त्यांनी त्यांचं वॉकिंग कंप्लीट केलं, किती वेळात त्यांनी त्यांचं वॉकिंग कंप्लीट केलेलं आहे ते आपल्याला काढायचं आहे. तर काय करावं लागेल बघा, एंडिंग टाईममधून स्टार्ट टाईम सबस्ट्रॅक्ट करावं लागेल. एंडिंग टाईम काय दिलेला आहे? 7:54 आणि स्टार्टिंग टाईम किती वाजता स्टार्ट केलं होतं त्यांनी? 6:15 स्टार्ट केलं होतं. तर हे काय करावं लागेल आपल्याला? यांचं सबस्ट्रॅक्शन. मिनिट्समधून मिनिट्स सबस्ट्रॅक्ट करायचे, आवर्समधून आवर्स सबस्ट्रॅक्ट करायचे. 5 मायनस 4 होऊ शकतं का? नाही, म्हणून आपण काय घेतला? 5 कडून कॅरी घेतला. हे काय झाला? 14. 14 मायनस 5 9. 4 मायनस 1 3. 7 मायनस 6 1. बघा किती वेळ वॉकिंग केलं मग त्यांनी? 1 hour 39 ऑप्शनमध्ये आहे का आन्सर? येस, या ठिकाणी ऑप्शन बी दिसतो आहे. ऑप्शन बी इज अ करेक्ट ऑप्शन येईल. ओके, नेक्स्ट क्वेश्चन पाहूया. क्वेश्चन नंबर 7. विच थर्मोमीटर शोज द हायेस्ट टेम्परेचर. ओके, या ऑप्शनमध्ये काही आपल्याला थर्मोमीटर्स दिलेले आहेत. तर कोणता थर्मोमीटर सगळ्यात हायेस्ट टेम्परेचर शो करतो आहे तो ऑप्शन या ठिकाणी आपल्याला सिलेक्ट करायचा आहे. बघा, ऑप्शन एमध्ये दिलेला थर्मोमीटर किती टेम्परेचर शो करतो आहे? 75°C. ऑप्शन बी मधला थर्मोमीटर किती टेम्परेचर शो करतो आहे? 80च्या वरती 2 लाईन्स दिसत आहेत, म्हणजे किती? 82 सेंटीमीटर. ऑप्शन सी मध्ये 80 सेंटीमीटर दिसतो आहे. ऑप्शन डी 65 66 67 68°C दिसतो आहे. तर कोणता थर्मामीटर सगळ्यात हायेस्ट टेम्परेचर शो करतो आहे? तर ऑप्शन बी मध्ये जो दिलेला थर्मामीटर आहे तो सगळ्यात जास्त टेम्परेचर शो करतो आहे. म्हणून या ठिकाणी आन्सर काय येईल आपलं? ऑप्शन बी इज अ करेक्ट ऑप्शन येईल. ओके, नेक्स्ट क्वेश्चन पाहूया. क्वेश्चन नंबर 8. इफ द वॉटर in Mitu's watering can is 2 liter, then how many milliliter of water does it have? ओके, काय करायचं आहे? मितू जे एक ट्री आहे त्याला किती लिटर पाणी देते आहे? 2 लिटर पाणी देते आहे. हाऊ मेनी मिलीलिटर ऑफ वॉटर डज इट हॅव. तर ह्या 2 लिटरचं कशात कन्वर्ट करायचं आपल्याला? मिलीलिटरमध्ये. ओके, लिटर, डेसिलिटर, सेंटीलिटर आणि मिलीलिटर. बघा, हे काय आहे? हायेस्ट युनिट. हायेस्ट युनिटकडून जेव्हा आपण स्मॉलेस्ट युनिटकडे जातो त्यावेळेस प्रत्येक स्मॉलेस्ट युनिट हे कितीने इन्क्रीज होत जातं? 10 मल्टिप्लाय बाय 10 मल्टिप्लाय बाय 10 आणि मल्टिप्लाय बाय 10. ओके, या ठिकाणी काय दिलेलं आहे आपल्याला? 2 लिटर वॉटर दिलेलं आहे आणि हाऊ मेनी मिलीलिटर, म्हणजे 2 लिटर वॉटरला आपल्याला मिलीलिटरमध्ये कन्वर्ट करायचं आहे. बघा किती टाइम्स 10ने मल्टिप्लाय केलेलं आहे? 3 टाइम्स. 3 टाइम्स म्हणजेच काय येईल? 1000.
मल्टिप्लाय बाय 1000ने मल्टिप्लाय करावं लागेल. म्हणजेच काय आन्सर मिळेल आपल्याला 2000 मिलीलिटर. ओके, लिटरला मिलीलिटरमध्ये कन्वर्ट करण्यासाठी आपल्याला कितीने मल्टिप्लाय करावं लागेल 1000ने मल्टिप्लाय करावं लागेल. तेव्हा ते कशात कन्वर्ट होईल मिलीलिटरमध्ये. ओके, ऑप्शनमध्ये आहे का आन्सर? येस, या ठिकाणी ऑप्शन बी दिसतो आहे. ऑप्शन बी इज अ करेक्ट ऑप्शन येईल. ओके, नेक्स्ट क्वेश्चन पाहूया. क्वेश्चन नंबर 9. द टेम्परेचर ऑफ अ रूम इज शोन इन द थर्मोमीटर. If the actual temperature is 23 degree centigrade less than the room temperature, then the actual temperature is. ओके, या ठिकाणी आपल्याला एक थर्मोमीटर दिलेला आहे आणि तो थर्मोमीटर कसलं टेम्परेचर शो करतो आहे? रूम टेम्परेचर शो करतो आहे. ओके, बघा थर्मोमीटर किती टेम्परेचर शो करतो आहे? 42 डिग्री सेंटीग्रेड टेम्परेचर शो करतो आहे. पुढे काय म्हटलं आहे बघा त्यांनी, इफ द ॲक्च्युअल टेम्परेचर इज 23 डिग्री सेंटीग्रेड लेस दॅन द रूम टेम्परेचर. रूम टेम्परेचर जे टेम्परेचर शो करतो आहे त्याच्यापेक्षा ॲक्च्युअल टेम्परेचर हे कितीने लेस आहे? 23 डिग्री सेंटीग्रेडने लेस आहे. देन द ॲक्च्युअल टेम्परेचर इज, तर ॲक्च्युअल टेम्परेचर किती आहे हे आपल्याला फाइंड आउट करायचं आहे. हे फाइंड आउट करण्यासाठी काय करावं लागेल? दिलेल्या थर्मोमीटरमधलं जे टेम्परेचर आहे त्याच्यातून आपल्याला 23 डिग्री सेंटीग्रेड टेम्परेचर काय करावं लागेल? सबस्ट्रॅक्ट करावं लागेल. त्यावेळेस आपल्याला कोणतं टेम्परेचर मिळेल? मग ॲक्च्युअल टेम्परेचर मिळेल. ओके, चला तर मग करूया सबस्ट्रॅक्शन. 2मधून 3 सबस्ट्रॅक्ट नाही होऊ शकत म्हणून काय घेतला? 4कडून कॅरी घेतला. किती झाले या ठिकाणी? 12. 12 मायनस 3 9. 3 मायनस 2 1. तर ॲक्च्युअल टेम्परेचर किती मिळालं मग? 19 डिग्री सेंटीग्रेड. ऑप्शनमध्ये आहे का आन्सर? येस, या ठिकाणी ऑप्शन ए दिसतो आहे. ऑप्शन ए इज अ करेक्ट ऑप्शन येईल. नेक्स्ट क्वेश्चन पाहूया. क्वेश्चन नंबर 10. फ्रॉम अ रोल ऑफ वायर ऑफ लेंथ 77 मीटर 11 स्मॉल पीसेस ऑफ इक्वल लेंथ आर कट. व्हॉट इज द लेंथ ऑफ वन स्मॉल पीस? ओके, बघा काय सांगितलेलं आहे. एक वायरचा रोल आहे, त्याची टोटल लेंथ किती आहे? 77 मीटर. 11 स्मॉल पीसेस ऑफ इक्वल लेंथ आर कट. त्या वायरचे 11 सेम पीसेस केले. व्हॉट इज द लेंथ ऑफ वन स्मॉल पीस? तर एका स्मॉल पीसची लेंथ किती असेल हे आपल्याला या ठिकाणी फाइंड आउट करायचं आहे. टोटल वायरची लेंथ किती आहे? टोटल लेंथ ऑफ वायर इज इक्वल टू 77 मीटर. त्याचे किती पीसेस केलेले आहे? 11 स्मॉल पीसेस केलेले आहे. 11 स्मॉल पीसेस केलेले आहे. म्हणजे जी एक वायर आहे 77 मीटरची ती किती टाइम्स कट केली आहे? 11 पीसेस केलेले आहेत तिचे. ओके, तर असा हा जो एक स्मॉल पीस आहे तर स्मॉल पीसची लेंथ किती असेल हे फाइंड आउट करायचं आहे. हे फाइंड आउट करण्यासाठी आपल्याला काय करावं लागेल? टोटल लेंथ ऑफ वायर डिवायडेड बाय नंबर ऑफ पीसेस. वन स्मॉल piece of length of wire is equal to total length of wire divided by number of small pieces. ओके, टोटल लेंथ ऑफ वायर किती आहे? 77. नंबर ऑफ स्मॉल पीसेस किती आहेत? 11. 77 डिवाइड बाय 11. 11 वन जा 11, 11 7 जा 77. तर एका स्मॉल पीसची लेंथ किती येईल मग? 7 मीटर. ओके, या ठिकाणी ऑप्शनमध्ये आहे का आन्सर? येस, या ठिकाणी ऑप्शन डी दिसतो आहे. ऑप्शन डी इज अ करेक्ट ऑप्शन येईल. ओके, अशा सोप्या पद्धतीने आपण पुढचे क्वेश्चन पण सॉल्व करणार आहोत. तुम्हा सर्वांसाठी पुढील व्हिडिओ पण मी लवकरच घेऊन येणार आहे. तोपर्यंत व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक करा. चॅनलवर नवीन असाल चॅनलला सबस्क्राईब करा. थँक्स फॉर वॉचिंग व्हिडिओ.